अहो मंडळी ऐका ना, ताजे ताजे वाटाण्याचे कटलेट केलेत बघा, काय बहारदार दिसतात. न यामध्ये मैदा घातलाय, न कॉर्नफ्लॉवर, न ब्रेड क्रम. इतके खमंग खुसखुशीत होतात. आणि मुख्य म्हणजे तुम्ही करून आहे ना हे 3 महिने फ्रीजमध्ये ठेवू शकता. हो हो, 3 महिने देखील स्टोअर करू शकता. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. मस्त असे खुसखुशीत मटार कटलेट करणार आहोत. अतिशय रुचकर होतात. आणि मुख्य म्हणजे ना, ताजा ताजा वाटाणा असला ना बाजारात की त्याचे कटलेटची जी चव आहे, आहा, ती बहारदार होते. बरं, साहित्याची सविस्तर यादी व्हिडिओच्या शेवटी आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. पण मला काय वाटतं, पटाकन सबस्क्राईब करा आणि काय काय घेतलं तेही बघूया. 1/2 किलो मटारचे दाणे घेतलेत, 1/2 किलो वाटाणा घेतलाय ताजा, त्याचे हे दाणे आहेत. 1 कप बरोबर भरलेत. बारीक चिरलेला पालक आहे. थोडासा मका आणि पनीर घालणं अगदी ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल पण मी घालते. 3 ते 4 लसूण पाकळ्या, हिरवी मिरची, तांदूळाचं पीठ, सातूचं पीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, गरम मसाला, जिरे, धनेपूड, लाल तिखट. अहो, बघता बघता मधुराज रेसिपीला 18 वर्ष आणि आपल्या मधुराज रेसिपी क्लबला 1 वर्ष पूर्ण झालं देखील. सेलिब्रेशन झालंच पाहिजे की नाही. आणि तुम्हाला मला पर्सनली भेटण्याची संधी आहे का, कुठे, कसं, हे सगळे डिटेल्स तुम्हाला हवेत. या शुक्रवारी दुपारी बरोबर 1 वाजता यूट्यूबवर लाईव्ह येऊन सगळं रिव्हील करणार आहे. तर लाईव्ह जॉईन करायला अजिबात विसरू नका. यासोबतच थोडा लिंबाचा रस आणि चाट मसाला. बरं, हे दोन्ही नसेल काही हरकत नाही, त्याच्याऐवजी अगदी काळं मीठ जरी घातलं तरी चालेल, पण चटपटीत चव होते याकरता. बरं, वाटाण्याचं कटलेट करतोय पण मी इथे बाकी पण काय काय घेतलंय. काय होतं ना, दिसायला बहारदार दिसतं आणि खायलाही रुचकर लागतं. म्हणजे मटार, पनीर, पालक कटलेट असं. इथे तव्यामध्ये 1 टेबलस्पून तेल गरम केलं. तेल गरम झालं की यामध्ये सगळ्यात आधी जाईल जिरं. जिरं छान फुललं पाहिजे. आता यामध्ये हिरवी मिरची, लसूण पाकळी, त्याचसोबत ताजा वाटाणा आणि मक्याचे दाणे मिसळून घेऊयात. 4 ते 5 मिनिटं आपण हे शिजवून घेणार आहोत. झाकण बिकण काही ठेवायची गरज नाहीये आणि खूप जास्त वेळ पण शिजवायची गरज नाही. 4-5 मिनिटं पुरेसं आहे, कारण नेहमी आपण कटलेट करणार तेव्हा ते पुन्हा आपण शॅलो फ्राय करणार तेव्हा पुन्हा शिजणार, त्यामुळे 5-6 मिनिटं डोक्यावरून पाणी. चला, आता हे ना एकत्र छान शिजवलेलं आहे. 6 मिनिटं झालीत. हे बघा, मका हलका फुगलाय आणि वाटाण्याचे हलकासा रंग गडद झालाय. छान शिजत आला की तो असा छान गडद होतो. आता यामध्ये घालायचंय बारीक चिरलेला पालक. जितकं शक्य असेल ना तितकं पौष्टिक करायचं आणि पौष्टिक गोष्टी घरातल्यांच्या पोटात ढकलायच्या. आणि पनीर. आता थोडंसं मीठही घालूयात. मिसळायचं. आणखी फक्त 2 मिनिटं शिजवून घेऊया. मीठ घातल्यावर 2 मिनिटं परतून घेतलं आणि बघा, मिठामुळे या मिश्रणाला हलकं पाणी सुटतं, पनीरचं पाणी पण सुटतं. आता गॅस बंद करते. हे बघा, मस्त रसरशीत झालंय. यामध्ये ना आपल्याला पाण्याचा अंश आवर्जून हवाय. ते का आणि कसं ते आपण पुढे बघूयात. पण हे मिश्रण आता पूर्ण थंड करून घ्यायचं. चला, हे मिश्रण छान थंड झालं की एकतर मिक्सरमध्ये करा किंवा हाताने मॅश केलं तरी चालेल, पण माझ्याकडे चॉपर आहे ना, चॉपरमध्ये छान करून घेते. हे मॅश करायला आहे ना, सगळा घेणार नाही मी मटार, थोडासा बाजूला ठेवणार आहे. का ते आपण पुढे बघूयात. अगदी खूप नाही पण थोडासा, म्हणजे ते कटलेट करताना आहे ना त्यामध्ये तो अख्खा मटार दाताखाली आला, वाटाणा दाताखाली आला की त्याची चव बहारदार लागते. म्हणून आता हे बघा, हे एवढंसं ठेवते मी. चला, आता हे मॅश करू. चला, आता हे मिश्रण काढूयात. हे बघा, परफेक्ट झालंय. आहा हा, बहारदार. काय दिसतंय सुरेख, परफेक्टली मॅश होतं हे. आता यामध्ये हे उरलेले मटारचे दाणे हे घालूयात. वाटाणा म्हणायची सवयच केली आहे. आपली मधुराज रेसिपीची प्रीमियम क्वालिटीची दणदणीत वजनाची मीडियम साईजची म्हणजे 22 सेंटीमीटरची ट्रायप्लाय कढई आपण नुकतीच लॉन्च केली आहे. मधुराज रेसिपी club.com या वेबसाईटवर खरेदी करू शकता किंवा व्हॉट्सअप नंबर दिलात. आता यामध्ये सातूचं पीठ मी घेतलंय. काही जण पोहे भिजवून चुरून त्यामध्ये घालतात, पण सातूच्या पिठामुळे हे पौष्टिक होतं. आता हे नसेल तर थालीपीठाची भाजणी घातली तरी चालेल किंवा फुटाणे असतात, फुटाणे डाळ असतात, मिक्सरमध्ये फिरवून ते घातलं तरी चालेल. पण याचं कॉम्बिनेशन आहे ना, इतके हलके आणि खुसखुशीत होतात, त्यामुळे या प्रकारे करून नक्की बघा. 2-3 चमचे सातूचं पीठ, तांदूळाचं पीठ, लाल तिखट, चवीपुरतं मीठ, धणेपूड, गरम मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे सगळं व्यवस्थित मिसळून एकजीव करूयात. या पिठामुळे मस्त असं याला
एक संधपणा येतो आणि बटाटा वगैरे घालायची अजिबात गरज नाही आणि हलके होतात. हे बघा, पाणी बिणी काहीच घालायची गरज नाही. या मिश्रणात जितकं पाणी आहे ते सगळं यामध्ये शोषलं जातं. आता यामध्ये लिंबाचा रस घातला तरी चालेल, पण मी थोडासा चाट मसाला घालते. मिश्रण बघा मस्त दिसतंय आणि यामध्ये खरंच सांगते थेंबरही पाणी नाही घातलेलं आणि वाढीव पीठ काहीच नाही घातलेलं तरी मस्त याला बाइंडिंग आलंय. न यामध्ये बटाटा पिटाटा काही आहे. आता याचे लहान लहान कटलेट करूयात. तुम्हाला हवं असेल तर मोठे मोठे जाड जाड करा, पण हे खुसखुशीत करायचे असतील तर हे असे लहान आणि चपटे करा. हे बघा, आणि याच प्रकारे सगळे कटलेट तयार कर. चला, इथे कटलेट सगळे तयार आहेत. तर या प्रमाणामध्ये 12 मध्यम आकाराचे कटलेट छान तयार होतात. म्हणजे ॲज अ ॲपेटायझर तुम्ही खाऊ शकता, इतकं परफेक्ट होतं. बरं तुम्हाला सांगते हे 3 महिने कसे टिकतात. आता हे कच्चे असतानाच डब्यामध्ये भरायचे, एखाद्या काचेच्या डब्यात भरा किंवा स्टीलच्या डब्यात, झिपलॉक बॅगेत भरा आणि डीप फ्रीजरला ठेवा. आणि जेव्हा हवं तेव्हा बाहेर काढा आणि 1.5 ते 2 तास आधी बाहेर काढा, म्हणजे रूम टेम्परेचरला आले की ते शॅलो फ्राय करण्यासाठी तयार. हे तुम्ही डीप फ्राय देखील करू शकता, पण मी शॅलो फ्राय करते. मुद्दाम लहानसा तवा घेतलाय जेणेकरून खूप तेल लागणार नाही. आणि हे तेलामध्ये सोडताना ना कोमट तेलात, कमी गरम तेलामध्ये नका सोडू, बऱ्यापैकी गरम तेलात सोडा, म्हणजे मग ते तेलामध्ये सुटणार नाही तळताना, नाहीतर मग ते सुटून जात. बरं, हे कटलेट ते सातूचं पीठ तांदळाच्या पिठामुळे ऑलरेडी खूप खुसखुशीत होतात. पण तुम्हाला हवं असेल तर एक स्टेप पुढे जाऊन मग तुम्ही ते मैद्याच्या घोळामध्ये घोळवून ब्रेड क्रम वगैरे लावून डीप फ्राय करू शकता. पण हे असंच दिसायलाही छान दिसतं, चवीलाही रुचकर लागतं. एक बाजू खरपूस झाली, उलटवायची. वा, काय सुंदर रंग आलाय आणि अजिबात सुटले नाही आहेत बघा. चला, दोनही बाजूने खरपूस तळून झाले. आता हे काढूयात. चला, दुसरी बॅच पण तळून तयार आहे. दिसतात काय मस्त. वा, हे बघा मस्त खुसखुशीत होतात. चला उघडूनही दाखवते, एकदम गरम गरम आहेत. वा बघा, आत अजिबात आहे ना दडदडीत झाले नाही, छान हलके आहेत बघा. खूप पिठाळ पिठाळात दिसणार नाही, तुम्हाला मटारचेच दाणे आत दिसते. हे खायचे कसे, यामध्ये तर सगळंच आपण घातलंय, सगळे मसाले आहेत, असेच खायला छान लागतात. पण लागलं तर पुदिन्याची चटणी करा, सॉस द्या, चिंच गुळाची चटणी, आहा अफलातून लागते. आणि हे ना टिक्की अशी थोडी मॅश करून 2 बर्गर बंचामध्ये टाकले तर ह्याचे बर्गरही बहारदार लागतात. पण हे स्टार्टर म्हणून जबरदस्त होतं, नक्की करून बघा. पुन्हा भेटूयात, तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.